रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडून कर्मचारी महासंघ पुरस्कृत सहकार पॅनलचा धुव्वा उडवीत परिवर्तन पॅनलनं निर्विवाद बहुमत मिळवून बाजी मारली। गेली 42 वर्ष जवळजवळ सहकार पॅनलची सत्ता होती, तथापि त्याविरुद्ध परिवर्तन पॅनल तयार झाले। जुन्या आणि मातब्बर उमेदवारांचा पराभव करीत 16 पैकी 10 उमेदवार निवडून आणून सत्तेत खरोखरच परिवर्तन पॅनलनं पूर्ण परिवर्तन केलं, तर सहकार पॅनलला 4 उमेदवारांवर गप्प बसावं लागलं। या निवडणुकीत सुनील जोशी आणि दीपक माने या अपक्षांनी बाजी मारली। सुरुवातीपासून परिवर्तन पॅनलने बाजी मारली होती, त्यावेळी मतदानाबरोबरच मतमोजणीच्या वेळीही परिवर्तन पॅनल अग्रेसर होते। निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांनी शांततेत निवडणूक पार पाडली। यावेळी परिवर्तन पॅनलने विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला। संयम झाली त्यानंतर आपल्याला पुढचं जे काय आपल्याला कामकाज करायचंय त्याबाबत सहकार्याशी सल्लामसलत करून आपले या प्रसंगी परिवर्तन पॅनलचे परशुराम निवेणकर यांनी आपल्या पॅनलच्या विजयाबाबत KTVला सांगितलं। निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलच्या वतीनं निवडणूक लढवली। गेले 40-48 वर्ष ही पतसंस्था महासंघातली होती, पण यावेळेला जवळजवळ 9 संघटना लेखालिपिक आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या 9 संघटना आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवली आणि रत्नागिरीची प्रतिष्ठेची सीट आज आम्ही काढलेली आहे। हे सगळं श्रेय आमच्या सर्व 9च्या 9 संघटनांच्या प्रतिनिधींचं आणि कर्मचाऱ्यांचं आहे। तसंच माझ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मला रत्नागिरीमध्ये भरपूर सहकार्य केलं। दिवस रात्र एक करून आम्ही ही सीट लढवली आहे। माझ्या विजयाचं श्रेय तमाम तालुक्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे। धन्यवाद।